विना सहकार नाही उद्धार। महाड पोलादपूर तालुका रहिवासी सहकारी पतपेढी लिमिटेड काळा चौकी मुंबई 33 यांची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता कुणबी समाजोन्नती संघ वाघे हॉल परळ मुंबई 12 येथे पतपेढीचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर पेंढारकर, सचिव जगन्नाथ कांदळेकर, उपाध्यक्ष रघुनाथ चिबडे, खजिनदार महादेव कदम, सहसेक्रेटरी गणेश जाधव, सदस्य शरद सकपाळ, सौ पौर्णिमा चव्हाण, असंख्य समाज बांधव व सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या सभेमध्ये महाड पोलादपूर तालुक्यातील तसेच मंडणगड येथील 10वी 12वी ग्रॅज्युएट व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। पतपेढीसाठी दिवसरात्र मेहनत घेऊन सहकार्य करणारे श्री सुरेश पिरचुले, श्री राकेश शिगवण, कुमार गणेश घाडीगावकर, कुमार प्रज्वल गिडिये यांचा देखील या सभेत सत्कार करण्यात आला। 2023-24च्या ताळेबंद पत्रकानुसार पतपेढीच्या सभासदांना यंदा 12% लाभांश जाहीर करण्यात आला। अडीअडचणींच्या प्रसंगात गरीब कुटुंबांना पैशाची चणचण भासते, याकरता सोने तारण, गोल्ड लोन, कर्ज कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्वरित उपलब्ध करून देण्यात येते। तसेच वैयक्तिक जामिनिक कर्ज, ठेव तारण, FD, RD, NSC, गृहकर्ज, शैक्षणिक कर्जांची सुविधा पतपेढीच्या माध्यमातून देण्यात येते। पतपेढीचे सभासद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित होते। यावेळी कुणबी समाजोन्नती संघ शाखा महाड पोलादपूरचे माजी अध्यक्ष अनंत गवळकर साहेब, विद्यमान अध्यक्ष सत्यवान यादव साहेब, संघाचे सहचिटणीस संजय उमासरे साहेब, सचिव ॲडव्होकेट मंगेश हुमणे, उपाध्यक्ष दीपक महाडिक, शेखर कांदळेकर, विलास शिंदे, विजय गोडांबे, खजिनदार नितीन पाष्टे, दत्ता देवळे, प्रसाद धारसे, समाज बांधव व पतपेढीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शुभसमयी वयाची 75वी अमृत महोत्सवी साजरा करण्यात आला। माननीय श्री रघुनाथजी चिबडे व महादेवजी कदम यांचा शाल, पुष्पगुच्छ व चांदीची समई भेटवस्तूच्या रूपाने देऊन पतपेढीच्या वतीने सन्मानित करण्यात आले। उपस्थितांसाठी अल्पोपहार, चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली। विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कुणबी समाजातील मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। प्रत्येक समाज बांधवांनी पतपेढीमध्ये सभासद होणे आवश्यक आहे। आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक निधी फक्त 1% व्याजदरात उपलब्ध करून दिला जातो, असे सभेचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर पेंढारकर साहेब, सचिव माननीय श्री जगन्नाथ कांदळेकर साहेब यांनी सांगितले। उत्साहवर्धक वातावरणात झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेची शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली। महामुंबईसह मितेश नवले, मुंबई।